माजी सैनिक माननीय शिवाजी रत्नाजी पालवे, मी यांच्याबाबत थोडंसं आपला परिचय करून देतो। शिवाजी रत्नाजी पालवे हे गेल्या 6 वर्षापासून जय हिंद सेवा सैनिक फाउंडेशन चे संस्थापक आहेत। यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करतात। उदाहरणार्थ अपंगांना पाहिजे ते त्यांच्यासाठी आवश्यक असणारे साहित्य देतात, दीन दुबळ्यांना अन्नदान करतात आणि सर्वात महत्त्वाचं मोठं त्यांचं काम आहे पर्यावरण संगोपनासाठी मोठ्या प्रमाणात मध्ये त्यांनी फक्त वटवृक्ष व निरनिराळ्या झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे। तर ते कोल्हाडगड, तारकेश्वरगड, बहिरवाडीगड आणि पारनेर तालुक्यामध्ये गटेवाडी या ठिकाणी त्यांनी हजारो वडाच्या झाडाचं वेगवेगळ्या झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यात त्यांचं मोठं हे सामाजिक काम आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपणास या कामाची माहिती व्हावी म्हणून त्यांनी एक YouTube चॅनल सुरू केलेले माजी सैनिक श्री शिवाजी पालवे यांनी यावरती त्यांनी केलेलं आजपर्यंत करत असलेलं सामाजिक कर्तव्य काम हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत पडेल। मी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करूया। आणि एक बाबा आपल्या समोर एक शानदार रुबाबदार फेटा घालून बसलेले आपणास दिसत आहे। ते आहेत मारुती नारायण घरेकर, राहणार भोजपुरी। त्यांनी 3 युद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे, 1962, 65, 1971। भारत पाकिस्तान, भारत चीन या युद्धामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे। आपण त्यांचं पण मनोगत ऐकूया। मी त्यांचं पण आपल्या संस्थेच्या वतीने स्वागत करतो। आताच आपल्या प्रदर्शनी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। त्यासाठी उद्घाटन करण्यासाठी आपल्या अहमदनगर शहराच्या प्रथम नागरिक माननीय रोहिणीताई शेंडगे महापौर या उपस्थित होत्या। स्वागत समारंभ त्यांचा झालेला आहे। आणि अजून शिवाजी गर्जे, माननीय शिवाजी पठाडे, माननीय गुलाबताई शेख यांचं सुद्धा संस्थेतर्फे स्वागत। आणि निशांत सूर्यवंशी साहेब, सहाय्यक आयुक्त, हे सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो। आपल्या औद्योगिक शिक्षण संस्थेमध्ये स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं ज्यांनी 3 युद्धामध्ये सहभाग घेतला असे आमचे आदरणीय मारुती घरेकर मेजर साहेब, त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे शिवाजीराव गर्जे साहेब, मेजर शिवाजीराव पठाडे साहेब, आमचे मित्र गुलाबताई शेख, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय साहेब आयुक्त सूर्यवंशी साहेब, आपले प्राचार्य शिंदे साहेब, उपस्थित असलेले उपप्राचार्य प्रभुणे साहेब, उपस्थित सर्व आपल्या संस्थेमधील शिक्षक वृंद, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, विद्यार्थिनी, माता भगिनी, आमचे मेस्कोचे सर्व माजी सैनिक बांधव, सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो। सर्वांना या ठिकाणी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आज देशामध्ये सर्व ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घर घर तिरंगा अभियान चालू आहे। प्रत्येक माणसाला एक आनंदाचा क्षण आहे की आपल्या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळालेले आहेत आणि आजच्या या गोड कार्यक्रमासाठी येण्याची संधी आम्हाला या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे बंधू नवनाथरावजी पालवे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। या अगोदर आपण या ठिकाणी आपल्या आयटीआयमध्ये जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षी आपण
25 वडाची झाडं आपल्या अहमदनगर जिल्ह्याच्या मॅडम वन विभागाचे अधिकारी माने मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण कार्यक्रम घेतला होता आणि आजही शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 75 वर्षाच्या निमित्तानं 75 झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी झालेलं आहे। मी या वृक्षारोपणाबद्दल आपल्या औद्योगिक संस्थेचे या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण 75 वर्ष होत असताना 75 वृक्षांची लागवड झाली आणि 75 वर्षाच्या पुढील व्यक्तीला आपण या ठिकाणी आज आदरानं बोलवलं आहे, हे देखील खूप कौतुकाचा विषय आहे। ज्या व्यक्तीनं स्वातंत्र्य पाहिलंय आणि ज्या व्यक्तीने स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतलाय ते सैनिक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत। खरं तर मला या ठिकाणी अभिमानाने आणि गर्वानं सगळ्याला विनंती करावीशी वाटते की आपल्या गावामधील किंवा आपल्या आडोस पडोस मधील जर अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य पाहिलंय, अशा व्यक्ती बरोबर आपण किमान 15 मिनिटं त्यांच्याशी चर्चा करावी की पारतंत्र्य कसं होतं आणि स्वातंत्र्य कसं आहे आणि त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी सन्मान करावा असा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम आग्रह करतो। आज औद्योगिक शिक्षण संस्था म्हटल्यानंतर आज देशामध्ये आपण म्हणतो बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, पण खरंच जो विद्यार्थी अभ्यास करतो तर मला असं वाटत नाही त्या विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही किंवा त्या विद्यार्थी काही करू शकत नाही, असं नाही। जो विद्यार्थी खऱ्या अर्थानं अभ्यास करतो, ज्या विद्यार्थ्यामध्ये जिद्द असते तो विद्यार्थ्याला आज नोकरी आहे। आणि आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहात त्या ठिकाणी तर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर एक प्रकारचं औद्योगिक शिक्षण संस्था म्हटलं तर एक प्रकारची सैनिक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण जे या ठिकाणी शिक्षक शिकवतात आणि जे विद्यार्थी शिक्षण घेतात, शिक्षकांचा रोल या ठिकाणी सैनिकाप्रमाणे आहे। कारण ज्या पद्धतीनं आम्ही देशाच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करतो आणि आपले शिक्षक त्याच पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्या देतात आणि विद्या दिल्याच्या नंतर जी देशाची आपण ज्याला प्रगती म्हणतो ती प्रगती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होती। खरं तर विद्यार्थी म्हटलं म्हणजे देशाचं भविष्य आणि देशाचं भविष्य कसं असावं, येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बसलेले विद्यार्थी आहेत, काही नोकरीला जातील, काही आपले उद्योगधंदे सुरू करतील। जे नोकरीला जातील त्यांचं मर्यादित काम असेल, परंतु खरंच जे उद्योग क्षेत्रामध्ये जातील त्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल। असं एक चांगलं काम आपल्या हातातनं घडणार आहे। परंतु हे काम जर आपल्याला चांगल्या पद्धतीने घडायचं असेल, चांगली नोकरी आपल्याला मिळवायची असेल, आपल्याला खूप पुढे जायचं असेल, तर सर्वात मोठी गोष्ट जर म्हटली तर आपले जे शिक्षक असतात या शिक्षकांचा आपल्याकडून खूप मोठा आदर झाला पाहिजे। शिक्षकांच्या समोर आपली नम्रता असली पाहिजे, कारण शिक्षकासमोर जर तुम्ही नम्रतेने राहिला तर माझ्या मते कुठलाही विद्यार्थी मागे राहणार नाही। प्रत्येक विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवाहन करेन की आपल्या शिक्षकांचं नेहमी आदर करत जा। शिक्षक काय सांगतात, शिक्षक काय शिकवतात याच्यातून काहीतरी चांगलं घ्या, कारण हे वय जरी फिरण्याचं वय असतं, हे वय थोडं अवघड असतं, कारण या वयामध्ये समजून सांगितलेलं लवकर कळत नाही, पण ज्यांना कळालं त्याचं जीवन चांगलं झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून जे काही आपल्याला अभ्यास मिळतोय, जे काही कामं सांगितली जातात, जी काही वर्किंग असते त्या वर्किंगचा जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवाहन करेन की आपण खरंच भाग्यवान आहात, कारण आपण शेतकऱ्याची मुलं आहात। या ठिकाणी शिक्षणासाठी येणारा मुलगा कुठल्या अधिकाऱ्याचा मुलगा या ठिकाणी येत नाही, या ठिकाणी शेतकऱ्याचीच मुलं येतात आणि शेतकऱ्याचेच मुलं खऱ्या अर्थानं इतिहास घडवतात। म्हणून इतिहास घडवण्याची संधी आज तुमच्या समोर या ठिकाणी आहे। शिंदे सरांसारखे महान व्यक्तिमत्व आपल्या या शाळेला, या संस्थेला प्राचार्य म्हणून लाभलेलं आहे, तर आपण जास्तीत जास्त प्रामाणिकपणे शिक्षण घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये एक चांगलं जीवन कशा पद्धतीने घडेल, आपण चांगले नागरिक कशा पद्धतीने घडताल या पद्धतीने आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थानं आपली सुद्धा खूप मोठी त्या ठिकाणी देशसेवा होईल। आणि शिक्षकांप्रती जर बोलायचं ठरलं तर मला खरंच शिक्षकांचा प्रचंड अभिमान वाटतो, कारण आपण ज्यावेळेस आपल्याला शिकवतात आणि आपण शिक्षण घेतो, आपण शिक्षण घेतल्यानंतर
आज जरी आपले या ठिकाणी उपस्थित असलेले शिंदे साहेब आहेत, समजा तुम्ही शिंदे साहेब आज प्राचार्य आहेत आणि त्यांची मुलं आज कोटी कोटी रुपयाच्या कंपनीचे मालक असतील, ज्या मुलांना त्यांनी शिकवलंय, काही मुलं त्यांचे खूप मोठमोठाले अधिकारी असतील, परंतु शिंदे साहेब आपल्या जागेवर आपलं काम प्रामाणिकपणे करतायत. त्यांनी कधी हा विचार केला नाही की माझा विद्यार्थी खूप मोठ्या गाडीमध्ये फिरतोय आणि मी छोट्या गाडीमध्ये फिरतोय. त्यांचा तो प्रामाणिकपणा आहे, त्यांचं ते मोठेपण आहे की आपल्याला विद्यार्थी घडवायचा आहे आणि ते इमानदारीने जे काम त्या ठिकाणी करतात, त्याच्या माध्यमातून जी मुलं घडतात ती खूप मोठ्या हुद्द्यावर जातात आणि जी मुलं मोठ्या हुद्द्यावर जातात त्यामुळं खऱ्या अर्थानं शिक्षकांचं जे प्रामाणिक काम असतं की ते कधीही विचार करत नाही की हा मुलाला जास्त शिकवावं, त्या मुलाला जास्त शिकवावं. ज्या मुलामध्ये कॅपॅसिटी असेल त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि शिक्षकांचं हे सैनिकांप्रमाणे देशासाठी खूप मोठं योगदान आहे. आणि मी तर म्हणेल की खऱ्या अर्थानं आपला देश जर महासत्ताच्या मार्गावर असेल तर शिक्षकांमुळेच आपला देश महासत्ता होऊ शकतो. कारण शिक्षकांमुळेच आपल्या देशामध्ये आज राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल किंवा एखादे मोठमोठाले अधिकारी असतील, हे सर्व शिक्षकांच्या हातातून घडून गेलेले विद्यार्थी असतात. परंतु शिक्षक आपल्या जागेवर राहून खूप प्रामाणिकपणे काम करतात. मी त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस देशाचं 75 वर्ष आज स्वातंत्र्याला होत आहे, परंतु या स्वातंत्र्यामध्ये या स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप सैनिकांनी त्या ठिकाणी बलिदान दिले. तर आपण सैनिकांना देखील विसरता कामा नये. कारण जे सैनिक दिवस रात्र देशाची सेवा करत असतात आणि देशाची सेवा करून आपल्या मुलाबाळांना बाहेर सोडून दिवस रात्र एक करून आपल्या देशातील प्रत्येक माणूस सुखी राहावा, आपल्या देशाची उन्नती व्हावी, आपल्या देशातला तिरंगा हमेशा ध्वज फडकत राहावा. कारण सैनिकाच्या नजरेमध्ये देशातल्या माणसाकडे पाहण्यापेक्षा आम्ही जास्त तिरंगे झेंड्याकडे बघतो. जर तिरंगा झेंडा आपला डौलात फडकत असेल तर आम्हाला असं वाटतं भारतातील प्रत्येक माणूस सुखात आनंदात आहे. आणि अशा पद्धतीने सैनिकांच्या कार्याला देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सलाम करतो. ज्या शूरवीरांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली, अशा सर्व शूर शहीद जवानांना देखील या ठिकाणी मी सच्चेत नमन करतो. खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्यावेळेस जुना काळ होता, आता अनेक बाबाही या ठिकाणी बोलणार आहेत, ज्यावेळेस रस्ते नव्हते, ज्यावेळेस सुविधा नव्हत्या, त्यावेळेस खऱ्या अर्थाने औद्योगिक आपण ज्याला म्हणतो, जे डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, ती खऱ्या अर्थानं या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून एक देशाला खूप मोठी गतिविधी मिळाली. म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थानं आपला देश, आपण ज्याला बलवान म्हणतो, भारताची सेना जगाच्या पाठीवर खूप ताकदवर सेना असं या ठिकाणी म्हटलं जातं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारखे व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या देशासाठी अनेक त्या ठिकाणी अनुभव असतील, अनेक चाचण्या केल्या आणि त्याच्यातून खूप मोठी ताकद आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दिली. अशा महान व्यक्तीच्या माध्यमातून आपण आज 75 वर्षामध्ये पोहोचलो आहोत. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण जो स्वातंत्र्याचा महोत्सव म्हणतो, या स्वातंत्र्याच्या महोत्सवामध्ये जर पाहिलं, सगळ्या गोष्टींची एकता झाल्याच्या नंतर आपला त्या ठिकाणी तिरंगा बनतो आणि तो तिरंगा बनल्यानंतर प्रत्येक देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा अभिमान असतो. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये हा कार्यक्रम होत असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक माणूस कशा पद्धतीनं सुखसोयीनुसार पुढे जाईल याचा खूप मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला तिरंगा ध्वज आपल्या घरावर लावण्याची संधी दिली. आपण 75 वर्ष झालेत, पण आपल्याला कधी आपल्या घरावर तिरंगा लावण्यासाठी आपल्याला कधी नाही सरकारच्या माध्यमातून. तर आजचा हा खूप चांगला क्षण आहे की आपलं एक नवीन जीवन ज्याला आपण म्हणतो, जे माणसांनी प्राण दिले, त्या माणसांना घरावर तिरंगा लावण्याचं सरकार, परंतु आज आपल्याला तो सन्मान त्या ठिकाणी प्रत्येक भारतवासियाला दिलेला आहे. तर प्रत्येक माणसानं त्या तिरंग्यापासून काय शिकायचं? खरं तर तिरंगा घरावर लावला म्हणजे देशाभिमान जागृत झाला असं मला वाटत नाही. परंतु आपण जर तिरंगा घरावर लावत असताना, माझं मत आहे की आज 3 दिवस आपल्याला तिरंगा आपल्या घरावर लावण्याची संधी त्या ठिकाणी दिली, पण हे जर 3 दिवस आपण प्रामाणिकपणे आणि इमानदारीने जर 3 दिवस घातले, तर मला असं वाटतंय जर 3 दिवस जनतेने जर ठरवलं की आपण कुठल्याही प्रकारचं करप्शन करणार नाही, 3 दिवसात मी प्रत्येक व्यक्तीशी प्रेमानं बोलल, प्रत्येक व्यक्तीची मदत करेन,
ज्यांना ज्यांना अडचणी असतात त्यांच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करेल. तर मला असं वाटतंय 3 दिवसात देखील आपला देश महासत्ता होऊ शकतो, परंतु प्रत्येक माणसानं जर ठरवलं की मी इमानदारीने राहीन आणि प्रत्येकाच्या एकमेकाच्या सुखात दुःखात असेल, एकमेकाला सहकार्य करायचं असेल, कुठली मदत करायची असेल, एक चांगल्या मनानं स्वच्छ मनानं जर आपण एकमेकांसंग प्रेमानं वागलो. कारण आता उद्या आपण 15 ऑगस्ट साजरा करतोय. 15 ऑगस्टच्या दिवशी मला खूप आनंद वाटतो की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये छातीमध्ये एक आनंद वाटतो की माझा देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट आहे, सर्व एकमेकाला शुभेच्छा देतात. परंतु 16 तारखेला पुन्हा आपण कुठेतरी विसरतो आणि आपल्याला ज्याला आपण काल शुभेच्छा दिल्यात दुसऱ्या दिवशी त्याच्या संग आपण भांडण करायची तयारी ठेवतो. की मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. प्रत्येक माणसानं आज या झेंड्यापासून शिकलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे काही दिवस आपण जीवन जगणार आहोत त्या जीवनामध्ये आज मी या ठिकाणी शपथ घेतो की येणाऱ्या काळामध्ये जेवढे दिवस मी जगल, असं मी तुम्हाला सांगतो, मी ऑलरेडी शपथ 7 वर्षापूर्वी ती शपथ घेतली आणि तिरंगा त्या ठिकाणी लावलेला आहे. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या तोंडातून तरी एखाद्या व्यक्तीला अपशब्द किंवा कधी माझ्या तोंडातून शिवी गेली नाही आणि जे काय काम असेल ते प्रामाणिक करण्याची मी तशी शपथ घेतली. असं मला वाटतंय ज्यांना शक्य होईल त्यांनी खरंच प्रामाणिकपणे राहण्याची शपथ घ्यावी. कारण फक्त घरावर झेंडा लावून आपला देश स्वतंत्र होऊन आपण पारतंत्र्यात असल्यासारखं वागण्यात मजा नाही. आपण खरा स्वातंत्र्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर प्रत्येक माणसानं इमानदारीनं, प्रामाणिकपणानं आणि एकमेकासाठी जगावं. कारण स्वतःसाठी तर खूप जगतात आणि स्वतःसाठी जगण्यात फार मजा नाही. कारण मुलगा जन्माला येतो, शाळाही शिकतो, पुढे त्याची नोकरीही मिळते, लग्नही होतंय, त्यानंतर मुलंही होतात आणि त्यानंतर तो निघून जातो. असं हे चक्र आपल्याकडे अनेक दिवसापासून चालू आहे. परंतु आपण जर खरं बघितलं तर आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारख्या व्यक्तीचं मला का नाव घ्यावं असं वाटतं. आज पद्मश्री अण्णा हजारे साहेब असतील त्यांचं का नाव घ्यावं वाटतं. पोपटरावजी पवार साहेब असतील त्यांचं का नाव घ्यावं वाटतं. आमचे गुरु भास्कररावजी पेरे पाटील साहेब आहेत त्यांचं का नाव घ्यावं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचं का नाव आपण घेतो. तर खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त वेळ दिला. त्यांनी जनतेसाठी चांगलं काम केलं. प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळं काम करणाऱ्या खूप महान व्यक्तींनी देशासाठी खूप मोठं योगदान दिलं. म्हणून आज त्यांची जयंती आपण साजरी करतो. परंतु आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या आजोबाचं जर आपल्याला जन्मदिवस विचारला किंवा मृत्यू दिवस विचारला तर खरंच आपल्याला सांगता येणार नाही. कारण आपल्या आजोबांनी फक्त आपल्यासाठी 25 एकर जमीन ठेवली आणि आपल्यासाठी एक बंगला बांधून दिला. कारण जो माणूस घरच्यासाठी सुखसुविधा देतो त्याची आठवण मात्र कोणाला राहत नाही आणि जो इतरांसाठी सुखसुविधा निर्माण करतो त्या माणसाची खऱ्या अर्थानं आठवण केली जाते. म्हणून मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या, कारण चांगल्या कार्यक्रमाला नेहमी कमी माणसं असतात आणि कमी माणसात चांगला कार्यक्रम होतो आणि असलेली माणसं ही चांगली असतात. म्हणून मला सर्वांना आवाहन करावं वाटतं की आपण देखील काहीतरी त्याग देण्याचा प्रयत्न करावा. इतरांसाठी आपण काहीतरी करावं. म्हणजे खऱ्या अर्थानं हे 75वा जो स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करणार आहोत त्याचं खरं काहीतरी झालं असं आपल्याला वाटलं पाहिजे. कारण इतरांच्या नजरेत आपण काही असतो तर स्वतःच्या नजरेमध्ये माणूस हा प्रामाणिक असला पाहिजे. आणि प्रामाणिक हा शब्दाचा जर अर्थ सांगायचा ठरला तर मला आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं, आपण ज्यावेळी जीवन जगत असतो आपण कुठल्याही प्रकारचं करप्शन करा, आपण कुठल्याही प्रकारचे चोऱ्या करा, आपण कुठल्याही लोकांना लुटा, परंतु ह्या गोष्टीचा हिशोब खऱ्या अर्थानं त्यावेळेस होतो त्यावेळेस आपले पाय थकतात. मग माणूस अधिकारी असो किंवा कर्मचारी असो, परंतु ज्यावेळेस चुकीचं काम करतो त्यावेळेस देव त्याला साथ देतो. कारण देवाला माहीत असतं की आता सध्या जरी आपण त्याला दाबायचा प्रयत्न केला तर हा काय दाबला जाणार नाही. कारण याच्या अंगामध्ये सध्या खूप उकळतं रक्त आहे. म्हणून देव त्यावेळेस त्या माणसाची नाडी दाबतो ज्यावेळेस तो माणूस म्हातारा होतो. आज या ठिकाणी आपण ज्यांना म्हातारा हा शब्द मला वापरावा वाटतो पण आमचे सैनिक या ठिकाणी आपण त्यांना म्हातारा म्हणू शकत नाही. कारण ते आज 96 वर्ष वय असताना सुद्धा ते जवान आहेत. ह्या गोष्टीमुळे अभिमान वाटतो की त्यांच्या इमानदारीमुळे, त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आज त्यांचं 96 वर्ष सुद्धा खूप आनंदात आहे. म्हणजे आपल्या समोरचं बाहेर उदाहरण देण्यापेक्षा समोर उदाहरण आहे. इमानदारीमध्ये जगल्यानंतर जे शेवटचं आयुष्य असतं जे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो शेवट गोड झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने शेवट जर माणसाच्या जीवनातला गोड करायचा असेल, शेवटी जर माणसाला अनेक आजारापासून वंचित राहायचं असेल तर मला असं वाटतं की माणसाने इमानदारीमध्ये जगावं. मुलांसाठी तुम्ही कितीतरी पैसे कमावले आणि ते पैसे जर चुकीचे असले तर तुम्हाला शेवटच्या क्षणी 2 वर्ष असो 4 वर्ष असो
तुम्हाला ते भोग भोगल्याशिवाय देववरती घेत नाही. म्हणून मी या ठिकाणी आजच्या या स्वातंत्र्य महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना मी या ठिकाणी विनंती करेन की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करावा. मी खऱ्या अर्थानं भारतीय संस्थेमध्ये 96ला भरती झालो आणि भरती झाल्यानंतर मी ट्रेनिंग केल्यानंतर माझी पहिलीच पोस्टिंग कारगिल या ठिकाणी झाली. आज सांगावं असं वाटतं, शक्यतो मी सांगत नाही मी कारगिलच्या लढाईमध्ये होतो, कारण आज अमृत महोत्सव आहे म्हणून या ठिकाणी मी सांगतो. मी शेतकऱ्याचाच मुलगा, खूप गरीब परिस्थिती, फक्त एकच कौशल्य की घरामध्ये आईवडिलांनी प्रामाणिकपणे जगण्याचा शिकवलं. आयुष्यभर आईवडिलांनी कष्ट केले, परंतु कधी उपाशी राहिलं तरी कधी कोणाची चोरी केली नाही आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळं मला त्या ठिकाणी सैन्यात जाण्याची संधी मिळाली. आणि त्या संधीतून कारगिल सारख्या ठिकाणी गेलो. कारगिल सारख्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप मोठं युद्ध झालं. आपल्या देशासाठी 527 जवानांनी कारगिलमध्ये त्या ठिकाणी प्राण गमावले, परंतु देशावर कुठल्या प्रकारची आच आली नाही. हजारो जवान त्या ठिकाणी जखमी झाले आणि आपला तिरंगा सुरक्षित ठेवला. मी त्या लढाईमध्ये असताना मी त्या ठिकाणी वाचलो, म्हणून मला असं वाटलं की आपण जर वाचलो त्या ठिकाणी तर आपणही काहीतरी देशाचं देणं लागतो. आपण काहीतरी सैनिकाचं आपल्यावर काहीतरी कर्ज आहे. म्हणून खरंच तुम्हाला आवर्जून सांगतो की जे जवान शहीद झाले त्यांच्यासाठी आपण तपोवन या ठिकाणी 18 गुंठे जागा आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून घेतली की त्या ठिकाणी त्या जवानांचं ज्यांनी देशासाठी बलिदान दिलंय त्यांचं भव्य स्मारक करण्याचा त्या ठिकाणी आमचा मानस आहे. कारण जे देशासाठी गेलेले आहेत त्यांना जर आपण कुठेतरी पाहिलं गेलं पाहिजे, त्यांचं संग्रहालय असलं पाहिजे. आता तरुण मुलांना सैन्यामध्ये जायचं असतं, कशी प्रेरणा मिळाली पाहिजे. त्या प्रेरणेसाठी आपण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं असं संग्रहालय, शहीद स्मारक, लायब्ररी, सैन्यामध्ये कशा पद्धतीने भरती व्हायचं त्याचं मार्गदर्शन केंद्र, अशा वेगवेगळे बरेच काही कन्सेप्ट त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यामध्ये गेलं पाहिजे. कारण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अग्निवीर एक योजना सुरू झालेली आहे आणि खरंच मला सांगायला गर्व वाटतो. राजकीय गोष्टीमध्ये काही लोकांना अज्ञान असतं, त्यामुळं काही लोक सांगतात की ही योजना चांगली नाही, परंतु जी कुठलीही योजना सरकारची असो ती योजना चालू करण्यासाठी सहाय्यक आयुक्त साहेब या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी खूप शिकलेले IPS IAS खूप मोठमोठाले अधिकारी त्या ठिकाणी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करतात की एखादी जर गोष्ट देशाला, राज्याला लागू करायची असेल तर खूप मोठमोठाले व्यक्ती त्या ठिकाणी बसून ड्राफ्ट दिवस रात्र 3 वर्ष त्या ठिकाणी घालतात. त्याच्यानंतर कुठंतरी देशाचं भविष्य याच्यातून सुधारेल का हा अनुभव त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्याच्यानंतर ते लागू केलं जातं. तर ही अग्निवीर, अग्निपंख जी योजना आपल्याला या ठिकाणी झालेली आहे, तर खरंच ही योजना खूप कौतुकाची योजना आहे. कारण जे तरुण 21-22 वर्षामध्ये इकडे बस स्टॉपला फिरतात, मावा खाऊन फिरतात, पान खाऊन फिरतात आणि मोजक्याच विद्यार्थ्यांना सैन्यामध्ये जायची संधी मिळते. तर जर आपले तरुण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गेले आणि 22 ते 23 वर्षात तो सैनिक त्या ठिकाणी अग्निवीरमधून परत रिटर्न येणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, या ठिकाणी आता तुम्ही 70 होताना पाहिलं असेल आमचे जे सैनिक, त्यांनी वर्दी घातलेली सैनिक आहेत, ज्यावेळेस या ठिकाणी आले तर त्यांची येण्याची पद्धत वेगळी होती. डिसिप्लिन त्यांच्या अंगामध्ये आलेला असतो आणि जर या तरुणामध्ये जर डिसिप्लिन आला, या तरुणांना जर सैन्याचं प्रशिक्षण मिळालं, इमानदारी काय असते हे जर त्यांना कळालं, आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाचा मान सन्मान केला पाहिजे हे जर त्यांना कळालं तर का आपला देश महासत्ता होणार नाही. म्हणून तर खऱ्या अर्थाने ही योजना त्या ठिकाणी लागू केली आणि वयाच्या 23व्या वर्षी जर एखाद्या मुलाच्या हातामध्ये 12 लाख रुपये जर मिळाले तर तो मुलगा बेरोजगार कशा पद्धतीने राहील. आणि त्याला जर प्रशिक्षण दिलेलं असेल तर मला असं वाटतंय तो मुलगा बेरोजगार नाही पण इतरांना रोजगार देणारा मुलगा तयार होऊ शकतो. म्हणून खऱ्या अर्थानं सरकारने ही योजना आणलेली आहे आणि आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळेस देशावर संकट येतं त्यावेळेस खूप अशी माणसं आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला देशाच्या बॉर्डरवर घेऊन चला. कारगिल सारख्या युद्धात अनेक लोकांना वाटायचं की सर आम्ही येतो देशासाठी प्राण देणे, परंतु त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण नाही. त्यांना बंदूक कशी धरायची, कशी वापरायची हे प्रशिक्षण नसल्यामुळं ती माणसं त्या ठिकाणी येऊ शकत नव्हती. पण येणाऱ्या काळामध्ये जगाच्या पाठीवर आपला देश सर्वाधिक ताकदवान देश म्हणून खूप थोड्याच दिवसामध्ये या अग्निपंख योजनेच्या माध्यमातून ओळखला जाणार आहे आणि यामध्ये देशातील तरुणांचं देखील खूप मोठं भवितव्य याच्या माध्यमातून घडणार आहे. आणि हे भवितव्य घडत असताना ते सैनिकांना शिक्षण दिलं जातं.
की आपल्या घरामध्ये जे वृद्ध व्यक्ती असतात आणि या वृद्ध व्यक्तींना आपण सांभाळलं पाहिजे. आज वृद्ध व्यक्तीकडे जर पाहिलं तर लोकांना ते एक ओझं वाटायला लागलंय असं आपण आज समाजामध्ये बघतो. आणि म्हणून जर आपण शिक्षण दिलं, ज्याने आपल्याला जन्म दिला, त्याला जर आपण विसरणार असतो तर आपल्या जीवनामध्ये जगण्यात कुठल्याच प्रकारचा अर्थ नाही. म्हणून अशा सैनिकी क्षेत्रामध्ये जर गेलं तर मला असं वाटतं की याच्यात देखील खूप प्रमाणामध्ये बदल घडल आणि हे वृद्धाश्रम काही प्रमाणात कमी होतील. महाराज मंडळी नेहमी सांगत असेल, कुठेही आपण कीर्तनाला प्रवचनाला जर गेलो तर ते खूप जास्त वेळ आईवडिलांची सेवा करा याच्यामध्ये घालत असतात, परंतु लोक त्याच्याकडे फार नजरेने लक्ष देत नाहीत. त्याचं कारण असं असतं, ज्यावेळेस आपल्याला बाळकडू पाजायचं असतं त्यावेळेस जर नाही मिळालं तर माणसाला नंतर किती समजून सांगितलं तर माणूस सुधारण्याच्या मार्गामध्ये नसतो. म्हणून या प्रशिक्षणातून आणि चांगल्या शिक्षणातून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतात की आपलं कसं असतं, आपला देश काय आहे, आपल्या देशातले सगळे बांधव काय आहेत. रोज आपण प्रार्थना घेतो, भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे देश बांधव आहेत. परंतु खरंच सांगा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत आपण एका तरी व्यक्तीला आपला भाऊ म्हणून त्याची चूक झाली आणि त्याला आपण माफ केलंय असं मला वाटत नाही की त्या सभागृहामध्ये असलेल्या 10 माणसं तरी या गोष्टीचं आचरण करत असतील. कारण एखादा आला आणि गाडीवर पाणी उडवलं तर लगेच आपल्या डोक्यातून 2 शिव्या येतात. गाडीची चूक की त्याची चूक, पण आपण एक शिवी दिल्याशिवाय राहत नाही. किंवा एखाद्याने गाडीला कट बसला, चुकून जरी बसला तरी आपण त्याच्यासाठी तण जाऊ. म्हणून हेच आपण कुठेतरी शिकलं पाहिजे. एखाद्याने तुमच्या अंगावर पाणी जरी उडवलं आणि तुम्ही जर त्याला हात जोडले तर ते तुमचे पाय धरेल, पण तुम्ही जर त्याला अडवलं तर तुमच्या अंगावर सुद्धा गाडी घालू शकतो, कारण त्याची मनस्थिती बिघडलेली असते. म्हणून एकमेकांसंग काही चुका माफ करून, काही गोष्टी डोक्यातून काढून आपण एकमेकांसंग चांगलं नातं ठेवलं पाहिजे. कारण मी संबंध म्हणणार नाही, संबंध हे छोट्या वेळासाठी असतात, पण नातं हे कायम टिकवण्यासाठी असतं. म्हणून प्रत्येक माणसाची एक चांगलं नातं ठेवावं. आपण आत्ताच ज्या ठिकाणी उद्घाटन झालं त्याही ठिकाणी खूप सुंदर अशी प्रार्थना आपण त्या ठिकाणी लावली होती, माणसाने माणसासारखे वागावे. परंतु आता माणूस कसं वागतोय हेच माणसाला कळना. त्याच्यामुळे कुठंतरी आपण कसं वागायचं ते आपण एकमेकाला सांगण्यापेक्षा आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीचं आचरण करावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं पुस्तक वाचावं, ते कशा पद्धतीने राहत होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सारख्या महान व्यक्तीचं पुस्तक वाचा, ते कसे राहत होते. म्हणून आपल्याला त्यानंतर आपल्याला कळलं की माणसानं माणसासारखं कसं वागावं. खरं तर आज हा खूप असा गोड कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमालाही आज खूप वेळ होतोय. अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि मला या ठिकाणी एक आवर्जून सांगावंसं वाटतंय. जो एक विषय आपला या ठिकाणी राहिला आहे, वृक्षारोपणावर. खरं तर सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्ही अहमदनगरमध्ये जैन सैनिक सेवा फाउंडेशन नावाची एक संस्था तयार केली. त्यामध्ये माजी सैनिक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, इतरही क्षेत्रातले व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर आपण देशासाठी काय केलं पाहिजे. अनेक जणांनी सांगितलं तुम्ही देशाचं रक्षण करून आलेला आहात, आता तुम्ही तुमचं काम करा. परंतु ज्या माणसाला चांगली किंवा वाईट जी सवय असेल ती एकदा लागली तर त्या माणसाची जात नाही. पण नशिबानं आपल्याला चांगली सवय लागली की आपल्याला झाडं लावायचा एक छंद तयार झाला. जीवनामध्ये छंद असावा तर चांगला असावा आणि चांगला छंद असेल तर चांगली माणसं आपल्या जवळ येतात. चांगली माणसं जवळ आली तर आणखीन काम जोरात करता येतं. म्हणून आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आणि त्याच्या माध्यमातून जवळपास अहमदनगर जिल्ह्यात पारनेर असेल, पाथर्डी मौठादेवीकडं असेल, तारकेश्वरकडं असेल, येडगावचे पावन गणपती मंदिर असेल, आपला औद्योगिक शिक्षण संस्था असेल, तपोवन भागातले 10-5 ओपन स्पेस असतील, पारनेरमध्ये गटेवाडी असेल, वडनेर हवेली असेल, देऊरमध्ये भैरनाथ गड असेल आणि विशेष करून पाथर्डी तालुक्यातील कोलबाई मातेचा त्या ठिकाणी गड आहे आणि या गडावर एक महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी आपण 500 वडाची झाडं त्या ठिकाणी भगवान शंकराच्या पिंडीच्या आकारात 2 वर्षापूर्वी लावली. काल त्या झाडांचा आपण त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. लोक वाढदिवस साजरे करतात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर लावले जातात. परंतु मला ते बॅनर पाहिल्यानंतर मला खूप एक कीव येते की हे बॅनर 1 लाख रुपयाचं बॅनर लावण्यापेक्षा जर 10,000 रुपयाचे झाडं लावले आणि वर्षभर जर त्यांना सांभाळलं तर पुढच्या वाढदिवसाच्या वेळेस नावाने लोक फिरत राहतील.
त्या सावलीला बसतील, पशुपक्षी येतील, प्राणी त्या ठिकाणी येतील, निसर्गाला खूप मोठा फायदा होईल. परंतु हे कळत नाही. म्हणून मला आज आव्हान करावं वाटतंय, प्रत्येक माणसानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसानं खरंच आपण झाड लावण्याची गरज आहे. कारण जगाच्या पाठीवर आपल्या देशामध्ये जर विचार केला तर एका माणसाच्या पाठीमागे 3 झाडं आज आपल्या देशामध्ये आहेत आणि इतर देशामध्ये एका माणसाच्या मागे जवळपास 50 ते 100 झाडं आहेत. इतकं झाडांचं मोठं प्रमाण आहे. आपल्याकडे झाडाचं प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे. म्हणून प्रत्येक माणसानं निसर्गासाठी, निसर्ग संवर्धन टिकवण्यासाठी, वृक्ष क्रांतीसाठी या चळवळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे. कारण या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी यांची येणाऱ्या काळातली मुलं यांना जर खऱ्या अर्थानं ऑक्सिजन मिळाला नाही. आज आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षापूर्वी आपण कोविडच्या महामारीमध्ये खूप त्रास भोगलेले माणसं आहोत. आपल्याला ऑक्सिजन अभावी आपल्या घरातल्या अनेक माणसांनी त्या ठिकाणी प्राण सोडलेले आहे. म्हणून हा ऑक्सिजन कशा पद्धतीने वाढला पाहिजे. कारण जरी ऑक्सिजन निर्मिती होत असेल ऑक्सिजनची, परंतु खरी निर्मिती ऑक्सिजनची झाडापासून होते आणि झाडापासून जी निर्मिती होते ती निर्मिती फक्त ऑक्सिजनची नाही, त्याच्यापासून फळं देखील मिळतात. आज प्रत्येक माणसाला दिवसभरात प्रत्येक घराला कमीत कमी कुठल्या ना कुठल्या प्रकारचे 1 किलो तरी फळं लागतात. आपल्याला फळं खूप हवेशी वाटतात, परंतु फळाचं झाड आपण लावायचा विचार करत नाही. तर प्रत्येकाने जे ठरवलं की दरवर्षी फळाचं झाड लावायचं आणि त्या झाडाचं संवर्धन करायचं, तर विचार करा येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये जे फळं 100 रुपये किलोने आपण घेतो ते फळं 20 रुपये किलोने सुद्धा आपल्याला मिळू शकतात. आपण या गोष्टीवर विचार केला पाहिजे की जी गोष्ट आज आपण म्हणतोय ती खूप महाग आहे. त्या महागला स्वस्त करण्यासाठी आपल्याला कष्ट घेण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि महाग वस्तू स्वस्त करायची असेल तर आपण जास्तीत जास्त कष्ट घेतले पाहिजे. क्षेत्र कुठलंही असो आणि आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि आपण जर प्रामाणिकपणे काम केलं, आपण जर अंगामध्ये जिद्द ठेवली आणि आपण जर ठरवलं की मला या गोष्टीमध्ये खूप काहीतरी करायचंय, तर मला विश्वास आहे की आपण प्रत्येकानं जे आपलं टार्गेट जे आपण ठरवणार असाल ते टार्गेट तुमचं 100% पूर्ण होईल. इच्छाशक्ती असावी तर आपण प्रत्येक व्यक्ती खूप मोठ्या शिखरावर पोहोचू शकतो असं मला वाटतं. आज या ठिकाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या आपल्या औद्योगिक शिक्षण संस्थेमध्ये मला येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपल्या संस्थेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आम्हा सैनिकाला जो मान सन्मान दिला त्याच्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो आणि लांबलेलं माझं भाषण याच ठिकाणी थांबवतो. जय हिंद. खऱ्या अर्थानं बहिणाबाई चौधरी आपल्या बापाचं महत्त्व आईवर तर भरपूर लोकांनी कविता केल्यात, माय आई याचं भरपूर कविता केल्यात, परंतु बहिणाबाई आपल्या बापाचं महत्त्व व्यक्त करताना म्हणतात, बापाबद्दल त्या म्हणतात कवयित्री बहिणाबाई चौधरी, गावामध्ये दबदबा बाप महाजन माझा, गावामध्ये दबदबा बाप महाजन माझा, त्याचा काटे तुलवण्यावर जसा गावा मंदिराचा, त्याचा काटे तुलवण्यावर जसा गावा मंदिराचा. अशा प्रकारचा एक राजा नावाचा माणूस, थोर स्वातंत्र्य सेनानी, ज्यांचं वय 96 वर्षांचे आणि खऱ्या अर्थात तारुण्याला लागवेल अशा प्रकारची प्रचंड ऊर्जा, अशा प्रकारची प्रचंड राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम यांच्यामध्ये जाज्वल्य असं भरलेलं आहे. असे थोर स्वातंत्र्य सेनानी, परमादरणीय पितृतुल्य मारुती नारायणराव झरेकर बाबांना नम्र विनंती करतो की बाबांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय हिंद. माझे वयाच्या मानाने मला भाषण करायचं हे जमत नाही, पण मी 2 शब्द सांगतो. तेवढे थोडे आहे का, पण माझे म्हणणे पुरे होतो. कारण हे हिंदुस्थान हे जिथलं कोणी 4 माणसं लढाईचं नंतर चालवलं. 4 माणसं ते कोण होते? महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, साताऱ्याचे नाना पाटील, हिंदुस्थान त्यांनी भाग घेतला. जर त्यांनी भाग नसता घेतला तर आज आपण स्वतंत्र नव्हतो. स्वतंत्र नव्हतं तर त्याच्यानंतर काँग्रेस गेले
अंग्रेज गेल्याच्या नंतर आपल्याला फौज तयार करायची. मग फौज नाही, मग जेवढी आपली काळे फौज होती ते रिचार्ज केली होती, ते काळे फौज तयार केली. पण फौजमध्ये जाय ना कोणी. मग आमच्यासारखे येडे वाकडे फौज तयार करीत राहिले. आता फौज तयार करीत राहिले, पुढं चीनची लढाई झाली. तर चीनची लढाई झाल्याच्या नंतर आम्ही त्या लढाईत होतो. लढाई संपली तर मागून काय म्हणते नाही केलं, त्याला ध्यान करायला पाहिजे. तर तुम्ही गाणं ऐकलं असन, ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. आम्ही जर यांनी स्वातंत्र्य नसतं केलं तर आम्ही लढायला कोणून गेलो असतो, अंग्रेज सरकारच्याच खाली राहिला. तर 4 माणसं चांगले आलाय. त्या टायमाला माझी वय 12-15 वर्षाची असतात. मला चांगलं कळतं आणि माझी वय जास्ती झाली तर मला भाषण करायचं. लढाईमध्ये चीन लढाईमध्ये भाग घेतला. सन 65 का 71 त्या आम्ही काय केलं हे तुम्हाला जास्ती काय मी सांगू शकत नाही. फौजी माणूस आहे. आता वयाच्या मानाने थोडी बुद्धी चालत नाही. तर मी एवढं सांगू, माझं भाषण मी पूर्ण माहिती आहे. आणि परत एक सगळ्यात महत्वाचं त्यांनी शेवटला सांगितलं एक वाक्य, तुम्ही जर बारीक ऐकलं असेल तर, मी सैनिक आहे, मी तुम्हाला बाकीचं काही सांगू शकत नाही. म्हणजेच जे काही त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे ते सगळं कॉन्फिडेन्शियल असतं, गोपनीय असतं. तरी या वयात सुद्धा त्यांनी ते सांगितलं असं तरी काही झालं नसतं. परंतु त्यांनी जे काही आपल्या देशासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे काही विचार अंगीकारले वयाच्या 15 पासून तर आजपर्यंत, तर त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि पुढच्या स्वातंत्र्य घेण्यासाठी सुद्धा आपल्यातर्फे भरपूर शुभेच्छा. ते नंतरच्या कामांना बोलून आमंत्रित करतो. नंतर माननीय जे आता सद्यस्थितीत आर्मीमध्ये सेवेत आहेत असे शिवाजी पाटील. कह दो उन्हें इस सीने पे हमारे जो जख्म है वो हमारे लिए फूलों के गुच्छे है. हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे हैं. सन्माननीय अतिथिगण, शिक्षकगण, सहकर्मी आणि मेरे प्यारे विद्यार्थियों, आप सभी को मेरा नमस्कार. और कल के आज़ादी के 75वें अमृत महोत्सव की आप सबको बहुत बहुत बधाई. वैसे तो ये आज़ादी हमें यूं ही नहीं मिली, तो इसके लिए जिन भी लोगों ने अपनी जान न्यौछावर की, अपना सर्वोच्च बलिदान किया, उन सबको मैं नमन करता हूँ. और यहाँ पे जो स्कूल का पता नहीं मुझे भगवान ऊपर वाले ने क्या कनेक्ट किया. मैं पिछले साल भी इसी अगस्त महीने में यहाँ पे आया था. हमने पेड़ लगवाए थे. आज भी मुझे यहाँ पे आने का मौका मिला. तो जो सबसे मैं 2003 से भारतीय सेना के पैराशूट रेजिमेंट के स्पेशल फोर्स में कार्यरत हूँ. आप में से बहुत लोगों ने स्पेशल फोर्स का नाम सुना होगा, देखा होगा कि स्पेशल फोर्स के लोग कैसे होते हैं. ये आज मैं आपके सामने चप्पल में हाजिर, जो भी हो, जैसा भी हो, क्योंकि मैं जब ऑन ड्यूटी होता हूँ तो शायद आप लोग मुझे पहचानोगे नहीं, जब कमांडो बेसिस होते हैं. जब गाँव आता हूँ, छुट्टी आता हूँ, घर आता हूँ तो सब वही का वही छोड़ देता हूँ, यहाँ पे अपना सोचता हूँ. तो जब 2003 से मैंने आर्मी ज्वाइन की, मैंने देश के अंदर और देश के बाहर इंडियन आर्मी ने जो भी मेरे ऊपर जिम्मेदारी सौंपी वो मैंने बखूबी निभाई और निभाता जा रहा हूँ. जैसे मैंने पठानकोट हमले में वहाँ पे भी मैं प्रेजेंट था. 5 दिन का ऑपरेशन चला था.
इसके अलावा कश्मीर में मैंने 10 साल, अपने 19 साल के 10 साल कश्मीर में बिताए। वहाँ पे 47 इनकाउंटर जो हमारी टीम है उसके नाम पे, उस टीम का हिस्सा मैं खुद रहा हूँ। तो बताना, इस काम के साथ साथ मुझे मतलब एक देश सेवा के साथ साथ जब भी मैं छुट्टी आता था अपना एक कुछ ना कुछ अलग, जैसे मैंने 2 लाइनें शुरू में इसलिए बोली कि जब भी अपने गांव में आता था या दोस्तों के पास बैठता था, उठता था, तो एक चीज़ हमेशा अलग सोचता था, अलग करता था, अलग उनको बोलता था। तो वो क्या बोलते थे, नहीं यार ये तो पागल हो गया, या फिर इसका घुटने में है, या फिर इसलिए लगा रही। ये 2-3 चीज़ें सुनने को मिलती। तो साथ साथ में मुझे क्या हुआ, एक बार ऐसे ही हमारे मालवी साहब थे, उनके साथ बातचीत हुई, उनका काम देखा, जैन सैनिक फाउंडेशन का काम करते, उनके साथ जुड़ने का मुझे मौका मिला। इनका फाउंडेशन पहले सैनिकों के लिए काम करता था। इनका फाउंडेशन का काम देख के मुझे सही में रोना आया, क्योंकि सैनिक एक अपना परिवार छोड़ के घर से बाहर होता है, उसके परिवार के साथ हमेशा दीवार बन के पालवे साहब अपना फाउंडेशन लेके खड़े रहते थे। इसके अलावा जो भी किसी परिवार का बच्चा अगर शहीद हुआ बॉर्डर पे या जहाँ भी कहीं, तो पता नहीं उस परिवार को कितनी प्रॉब्लम फेस करनी होती है। तो उस टाइम भी पालवे साहब ने बहुत कुछ सारे परिवार के, जब से पेंशन आए, रिटायर आए, उन्होंने रिटायरमेंट ली, तब से इसी काम में लगे हुए हैं। तो मैं तो बोलता हूँ भगवान ने शायद इनको इसीलिए भेजा। इनका मुझे एक्सपीरियंस ये मिला, उसके बाद इनका काम देखा, मैं इनके साथ जुड़ा। कोविड आया, कोविड के बाद इन्होंने एक अपनी संकल्पना, आप सबने देखा, हमने भी देखा, ऑक्सीजन की कमी थी, तो काफ़ी सारे लोगों को हमें ऑक्सीजन लगाना पड़ा, खरीद के लगाना पड़ा। तो पालवे साहब ने कहा यार हम ऐसा करके पेड़ लगाते हैं। तो पेड़ लगाना, कौन सा लगाना है, कैसे लगाना है, कहाँ पे लगाना है, ये सब चीज़ें। अभी पेड़ लगाना, बातों में बातें करना, और उसके बाद पेड़ लगाते टाइम फोटो खींचना तो बहुत आसान है, लेकिन जब हम पेड़ लगाते, उस पेड़ का संगोपन करते, वो सबसे मुश्किल काम है। और उसके बाद आज की डेट में ये 3 साल से पेड़ों का बर्थडे भी मना रहे हैं, मैं भी इनके साथ हूँ। तो ये इतना मतलब ये लगता है जब आप करोगे, इतनी खुशी मिलती है इस काम से, तो शायद मेरे को नहीं लग रहा है इससे ज़्यादा आपको कुछ करने की ज़रूरत है, क्योंकि आप सब हमारी तरह देश सेवा तो कर नहीं सकते। हो सकता है कहीं ना कुछ कमी की वजह से आपकी किस्मत और काबिलियत दोनों एक साथ नहीं आ पाए, तो आप कम से कम नई देश सेवा इंडियन आर्मी में किसी फोर्स में नहीं जा सकते। तो मैं इतना ही कहूँगा, ऐसा छोटा मोटा काम करके आप जरूर कुछ ना कुछ देश के लिए कर सकते। तो अगर मुझे भी ऑन सर्विस होते हुए अगर ये काम करने का मौका मिला, तो मैं मेरे गुरु पालवे साहब को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, क्योंकि जिन्होंने मुझे अपने साथ, उनके साथ रखा और अब काम करने का मौका दिया। तो पेड़ का सबसे पहले आज दिन तक पालवे साहब ने 8000 पेड़ लगाए, और 8000 पेड़ का संगोपन, और 8000 पेड़ बरगद के पेड़ है। पेड़ बहुत ही बड़ा होता है, उसकी बहुत ज़्यादा लाइफ होती है, बहुत ज़्यादा ऑक्सीजन देता है, और ये सब काम हमने पालवे साहब ने सबसे पहले स्टार्टिंग उन्होंने करी। तो ये सब काम इन्होंने, अभी बरगद का एक पेड़ अगर आप बाहर खरीदने जाओगे तो 500 से 600 रुपये कम में आपको कोई भी नर्सरी वाला आपको पौधा नहीं देगा। तो ऐसा ये सब चीज़ें पालवे साहब ने शुरू से ही अपने जेब से शुरू कराई थी। उसके बाद हमने कहा स्टार्टिंग इसकी कैसी करनी है, तो हमने तय किया कि अपने अपने गांव से स्टार्ट करते। तूने अपने गांव में लगाने, मैंने अपने गांव में लगाने, ऐसा करते करते जैसे धीरे धीरे हमने हर जगह जहाँ फॉरेस्ट लैंड थे, बहुत मुश्किल था, वहाँ पे खड्डा करना, खड्डा खोदना, उसके बाद पेड़ लाने, गाड़ी नहीं ऊपर जाती थी, पहाड़ों पे थे, प्लेन में थे, रात रात हमने जाके पालवे साहब खुद खड्डा करते रहे, पूरे हाथ में छाले गए थे, सब मेरी आंखों के सामने की बात बता रहा हूँ।
उसके बाद रात को हमने पता नहीं कितने कितने बजे तक खाना खाए, घूमे, पेड़ ऊपर ले गए। अगर 12 से 15 फीट का पौधा होगा तो इतने ऐसे काम, इतना हार्डवर्क करने वाला और इतना ईमानदारी के साथ चलने वाला इंसान मैंने भी अपनी लाइफ में पहली बार देखा। और ये वही हो सकता है जो सेना में जो एक देश का सिपाही है, सच्चा सिपाही, देखो आज 96 ईयर जो हमारा सेना का आज भी वैसे की वैसे घूम रहा है, बिल्कुल हाथ से। भाई कहीं ना कहीं आप ज्यादा नहीं तो थोड़ा बहुत अपनी सच्चाई, जितनी अपनी औकात है, जितना अपने हिसाब से आप कर सकते हो, ये नहीं कि आप बिल्कुल ही छोड़ के पूरा अपना इसी में जो हो समाज कार्य में, लेकिन कहीं ना कहीं छोटा मोटा आप अपने हाथ से पक्का होना चाहिए, करना चाहिए और सब करो। यही मैं आप सब लोगों को विनती करता हूँ। इसके अलावा पालवे साहब की सबसे बड़ी बात ये मेरे को लगी कि वो जो भी चीज है बिल्कुल ओपनली करते हैं। भाई बोलने के लिए तो आप बहुत कुछ बोल जाते हो, लेकिन इनका ये है कि जितना बोलते हैं उतना ही करते हैं। इनकी एक चीज मेरे को सबसे बड़ी अच्छी लगी, और यहाँ पे भी हम पिछले साल आए थे तो पालवे साहब ने पेड़ लगाए। आते ही उन्होंने सबसे पहले वो पेड़ देखे, मैंने भी देखे, तो बहुत अच्छा फील होता है यार, बहुत अच्छा फील होता है। जब आप वहाँ पे बॉर्डर पे भी हम खड़े होते हैं तो उस तरफ पाकिस्तान, यानी मुझे तो ध्यान कि नहीं दिख सकते हो, बिल्कुल 300 मीटर का फासला है पाकिस्तान का, जहाँ हमारी पोस्ट और पाकिस्तान के दोनों के आपस में 300 मीटर का फासला है। तो जब वहाँ कहीं खड़े होते, बर्फ गिरी होती है, उस टाइम बिल्कुल साफ साफ बिल्कुल नजर आता है वो क्या कर रहे हैं, हम क्या कर रहे हैं, बातें होती है। तो कितना मतलब बिल्कुल ऐसे छाती चौड़ी हो जाती है कि हाँ यार, हमें वाकई आज हम देश के सिपाही जो अपनी देन जो हम यहाँ पे खड़े हैं, वाकई बिल्कुल सुकून मिलता है। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं। दुसऱ्या दिवशी दुसरा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या उपक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या कौशल्य विकास रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री सूर्यवंशी साहेब, आजचे सत्कारपूर्ती आणि आज ज्यांनी आपल्या भाषणाने आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केले असे जय हिंद युवा फाउंडेशनचे पालवे साहेब, यांचे सहकारी श्री पठाडे साहेब जे आता सध्या सेवेत आहेत, त्यांनी आपल्या सेवेचे अतिशय संस्मरणीय अनुभव आपल्याबरोबर शेअर केले। त्याचबरोबर ज्येष्ठ माजी सैनिक ज्यांनी 71च्या 65च्या भारतचे युद्ध असो, भारत पाकिस्तान युद्ध असो, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला असे ज्येष्ठ आदरणीय श्री त्रेकर साहेब, त्याच पद्धतीने आपल्या संस्थेचे उपप्राचार्य श्री प्रभुने सर, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री सूर्यवंशी सर, जिल्हा व्यवसाय शिक्षण कार्यालयातील आमचे सहकारी उपजिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी श्री रानके सर, तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, संस्थेतील सर्व कर्मचारी, रोजगार स्वयंरोजगार विभागातून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व इतर कर्मचारी, तसेच या कार्यक्रमासाठी मुद्दामून आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या संस्थेतील सुरक्षा रक्षक यांनी आता सुद्धा सुरक्षा रक्षणाचं काम सुरू ठेवलं आहे, परंतु यापूर्वी त्यांनी त्यांची आयुष्याची 14 मोलाची वर्ष देशसेवेसाठी, देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर घातलेली आहे आणि त्यांच्या प्रती आज या ठिकाणी सन्मान व्यक्त करावा म्हणून आपण त्यांना मुद्दामून या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्याच पद्धतीने संस्थेचे सर्व कर्मचारी आणि लाडके प्रशिक्षणार्थी, खरं म्हणजे अजून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे। हा अमृत महोत्सव वर्षभरापासून या ठिकाणी सुरू आहे आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा या अमृत महोत्सवाचा फिक्स पॉईंट किंवा त्याला आपण शिरोबिंदू म्हणू तर तो हा जो 3 दिवसाचा जो आपला उपक्रम आहे, हा 13, 14, 15 हर घर झंडा, आणि या उपक्रमाबरोबरच आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी स्वराज्य महोत्सवाचा आठवडा 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण आयोजित केलेला आहे। त्याच कालावधीतील हा उपक्रमाचा एक अतिशय भावस्पर्शी आणि अतिशय आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा असा हा उपक्रम या ठिकाणी आपल्या संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आयोजित केलेला आहे।
खरोखर आज पालवे साहेब असतील, मोरेकर साहेब असतील किंवा पठाडे साहेब असतील, या सर्वांनी सैनिक आणि सैनिकांची असणारी मानसिकता याचं उदात्त दर्शन आपल्या सर्वांना घडवलं आहे. आपण कुठेही काम करा, आपलं काम हे प्रामाणिकपणे आणि उत्तमपणे करण्याचा जणू वस्तुपाठच त्यांनी आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे. देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर काम करून आपल्याला सुरक्षित आणि समाधानाची झोप आपल्याला केवळ सैनिकांमुळेच मिळते. आणि अशा सैनिकांचं आपण नेहमी चिरंतन असं स्मरण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि देशसेवा ही सैनिक सीमेवर तर होतेच, परंतु त्याच पद्धतीने आपण आपल्या कुठल्याही क्षेत्रात काम करा ही आपण मनोभावे आणि भ्रष्टाचार मुक्त पारदर्शकपणे आणि उच्च दर्जाची जर केली तर ती सुद्धा देशासाठी एक देशसेवा असते. देशाप्रती आपलं ते प्रेमच असतं. पालवे साहेबांनी आपल्या भाषणात अतिशय चांगले उदाहरणं देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने देशसेवेसाठी आपल्याला काय करता येईल याबद्दल अतिशय द्रुत असं विवेचन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. आणि विशेष करून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात निश्चितच त्याचा उपयोग होईल. आणि एक चांगली प्रेरणा घेऊन अग्निवीर ही जी शासनाची नवी सैन्य भरतीची योजना आहे ही अतिशय चांगली कशी आहे आणि ती आपल्या सर्वांना उपयोगी कशी आहे याबद्दलही त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन करून समाजामध्ये जो काही त्याबद्दलचा भ्रम तरुणांमध्ये निर्माण झाला होता काही अंशी निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांमधून दूर होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मला आणखी त्याच्यामध्ये मला सांगावीशी वाटते की औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जर अग्निवीरसाठी गेलं तर त्याच्यासाठीचं ॲडिशनल मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं आधीचे 25 ते 30 गुण हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करून सैन्य भरतीसाठी निश्चित विचार करावा. नवे आता सर्वच तरुणांना सैन्यामध्ये जाण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि 23 वर्षाच्या वयानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 12 लाख रुपये त्या ठिकाणी दिले जातील आणि तुम्ही त्यानंतर स्वतःचा स्वयंरोजगारासाठी सुद्धा नव्या दराने त्या ठिकाणी उभे राहू शकता. आजची जी सैनिकांची योजना आहे त्या योजनेमध्ये सैनिक त्या ठिकाणी एकदा सेवेत गेल्यानंतर जवळपास 45 वर्षानंतर त्याची सेवा निवृत्ती होते. आणि ते जे वय असतं ते कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि बाकीच्या अनेक जबाबदाऱ्यामुळं आणि वया वाढल्यामुळं त्याच्यामध्ये पुन्हा उद्योगामध्ये किंवा स्वयंरोजगाराकडे जाण्याची मानसिकता त्या ठिकाणी राहत नाही. आणि बऱ्याच वेळा मिळणाऱ्या तुमच्या पेन्शनवर कुटुंबाला होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ही योजना अतिशय काळानुरूप आणि समर्पक अशी आहे. आणि या योजनेतून आपण सर्वांनी सुद्धा जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपलं देशसेवेचं परम कर्तव्य या ठिकाणी पार पाडावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आज आपल्या उपक्रमामध्ये सकाळी विभीषिका दिवसाचं 14 ऑगस्ट 1947 ला जे पार्टिशन झाले, फाळणी झाली, त्या फाळणीमध्ये ज्या लोकांना फाळणीमुळे जे विस्थापित व्हावं लागलं आणि त्यांचं सर्व संपत्ती स्थावर मालमत्ता सोडून अगदी देशोधडीला लागण्याची स्थिती त्यांची निर्माण झाली. आणि त्याच पद्धतीने सर्वस्व हरवून सर्व जाऊन सुद्धा ते नव्या उमेदीने पुन्हा उभे राहिले. त्यांचं एक स्मरण, त्यांची एक आठवण किंवा फाळणीचं काय दुःख आहे, फाळणीमुळं विस्थापन किती झालं, फाळणीमुळं लोकांना किती आत्मक्लेश आणि किती त्रास झाला त्याचं आपल्याला आठवण राहावी, स्मृती राहावी म्हणून एक प्रदर्शन आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या प्रदर्शनालाही आपण सर्व विद्यार्थ्यांनी भेट द्यावी. चांगल्या पद्धतीने तिथून सर्व जे स्लाइड्स आहेत त्याचं विस्तृत वाचन करावं, मनस्मरण करावं आणि त्याच्यातून एक नवीन धडा आपण घ्यावा. त्याच पद्धतीने आपले पालक, आपले बंधू, गावातील लोक यांनाही प्रदर्शन पाहण्यासाठी आपण जरूर दुपारनंतर घेऊन यावं, जेणेकरून ते प्रदर्शन त्या ठिकाणी लावण्याचा हेतू साध्य होईल. त्याच पद्धतीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपल्या घरच्या लोकांना, आपल्या घरच्या सगळे जे काही भागीदार आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी घेऊन यावं आणि प्रदर्शन दुपारनंतर दाखवावं, जेणेकरून आपल्याला त्या प्रदर्शनातून
निश्चितच प्रेरणा मिळेल, काहीतरी संदेश मिळेल आणि आपल्याच्या आयुष्यामध्ये त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. आज या ठिकाणी सर्वजण सांगा, कालपासून जवळजवळ आमचे सर्व कर्मचारी, अधिकारी, याच पद्धतीने सर्व प्रशिक्षणार्थी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. उद्याचा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आपण सर्वजण निश्चितच या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहू. आपण स्वातंत्र्याचा उद्घोष या ठिकाणी करणार आहे. या अमृत महोत्सवानिमित्त आणि या 15 ऑगस्ट निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक श्री दरेकर साहेब आणि पालवे साहेब यांनी आपला बहुमोल वेळ देऊन आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी येऊन आपले अनुभव कथन केले आणि आमच्या विद्यार्थ्यांना करण्याबद्दल एक नवीन दिशा, नवीन प्रेरणा या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.